इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी व छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांविषयी अपशब्द वापरल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरांवर कारवाई झाली नाही. त्यांना अटक न झाल्याने उद्या 6 जानेवारीला कोल्हापूर इंडिया आघाडी व शिवप्रेमी संघटनांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवल्याचा निर्णय घेतलाय. या पार्श्वभूमीवर आंदोलन इंडिया आघाडी व शिवप्रेमी संघटनांना जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये बैठकीसाठी बोलवण्यात आले होते. या बैठकीत पोलीस निरीक्षक झाडे यांनी आंदोलन करू नका, न्यायालयाने त्यांना 11 तारखेपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केलाय व आम्ही तपास करत आहे, त्यामुळे तुम्ही पुकारलेले आंदोलन हे स्थगित करावे अशी विनंती केली. पण आंदोलकांनी आपल्या निर्णयावर ठाम राहत आम्ही मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार आणि त्या आंदोलनावर ठाम आहोत अशी भूमिका घेतली आहे. छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या विरोधात इंडिया आघाडी व कोल्हापुरातली शिवप्रेमी नागरिक संघटनांनी आंदोलन जे पुकारलेलं आहे त्याच्या संदर्भात जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस प्रशासनाच्या मीटिंग बोलवली होती की हे येणाऱ्या 6 तारखेला माननीय मुख्यमंत्री येणार आहेत, त्यामुळे तुम्ही आंदोलन करू नका. पण आम्ही या आंदोलनावर ठाम आहोत, कारण फक्त प्रशांत कोरटकर नाही तर इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा केशव वैद्य, ज्यानं छत्रपती शिवाजी महाराज व मराठा मावळ्यांच्या बद्दल अपशब्द काढले, तो सुद्धा याच्यामध्ये गुन्हेगार आहे. ही अशी जी प्रवृत्ती आहे याला सरकार पाठीशी घालते आणि सरकार याला का पाठीशी घालते याचा जाब विचारण्यासाठी आम्ही येणाऱ्या 6 तारखेला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी हे कोल्हापुरात येणार आहेत. आम्ही नक्की याच्याबद्दल त्यांना जाब विचारू. पोलीस प्रशासनानं जरी विनंती केली असली तरी आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम आहोत. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.